नमस्कार मित्रांनो, आता आम्ही CST स्टेशनवरून आता बस पकडली 116ची. प्रत्येकी 6 रुपये घेतले आणि आम्ही आता गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो आहे. नमस्ते मित्रांनो, आता एलिफंट केवला आम्ही चाललो आहे आणि आता बघू, पुढचं व्हिडिओ बनवू आपण लवकरच. आता 5 रुपयाचे तिकीट काढलं आपण गारापुरी स्टेशन, गारापुरी इथं तिकीट काउंटरवर. आणि आता आपण पुढं जाऊया महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि दाखवूया तुम्हाला की ज्याला एलिफंटस केवने नावाने ओळखलं जातं, गारापुरीने ओळखलं जातं, नेमकं तिथला इतिहास काय आणि तिथं नेमकं मित्रांनो. पिलर आहेत इथं आणि सगळे मंदिर हे जास्तीत जास्त महादेवाचे स्वरूपात आहे. त्यातलं एक आपण दाखवूया तुम्हाला. इकडे ही नटराजाची मूर्ती आहे. ॲक्च्युली म्हटलं जातं की महादेवाचं एक स्वरूप होतं नटराज. नट म्हणजे एक डान्सचा प्रकार आहे. नट राजा म्हणजे एक खेळ. ओके, महादेवाचं एक स्वरूप आहे नटराज. बघा मित्रांनो, इथं पण एक महादेवाचं मंदिर आहे मस्त. तुम्ही दर्शन घेऊ शकता महादेवाचं मंदिर. जास्तीत जास्त एलिफंटस केव्हमध्ये महादेवाचं मंदिर सगळ्यात जास्त दिसतं तुम्हाला. ते मागं आपण एक शिवलिंग बघितले, त्यानंतर ही एकदम प्राचीन ही शिवलिंग महादेवाला समर्पित आहे. आणि जास्तीत जास्त सन्नाटे टपकते जा रहे हैं, मौन से सब कह रहे हैं
शाश्वत सनन सननन प्राण गुंजन गणन गणनन उतरे मुझ में आदि योगी योग धारा छलक छन छन सांस शाश्वत सनन सननन प्राण गुंजन गणन गणनन उतरे मुझ में आदि योगी. मित्रांनो, हा कदाचित भुयार मार्ग असावा इंग्रजांचा, जे इथं पोर्तुगीज आले होते आणि त्यांची तोफ तुम्ही बघितली जाता. ओके, तर आय थिंक असे त्यांचे लहान लहान असे रूम बनवले तिथं. आता आम्ही जातोय पुढं. अगदी काळोख, बॅटरी लावली मित्रांनी. इथं पण एक रूम छानसं बनवलं त्यांनी. तर कदाचित जेल त्यांनी जेल म्हटलं तर वाटतं. असं जेल वगैरे टाईप दिसतं हे. असे बरेच असे छोटे छोटे रूम केले त्यांनी. आता पूर्ण हे काळोख कम होईल. इकडे इकडे संतोष, इकडे इकडे चमकू. असे छोटे छोटे जेल टाईप दिसतं हे सगळे. हे बघा इथं अगदी कचरा सांडला इथं सगळं. आणि आउटफुट असं आउटलेट आहे हे सगळं. जुन्या टाईम हे सगळं जेलच्या स्वरूपात.